साप बघा, साप. आता परफेक्ट झालं, मस्त. हलका हलका पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये हा गरम गरम मका खायला खूप मस्त वाटतंय. सो प्लॅन सक्सेसफुल, मिशन सक्सेसफुल झालेलं आहे आपलं. काय बरं झालं सांगितलं तर मला, मी जेव्हा पण आता इकडून येईल. मी लंकेश बेलवलकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो या फ्रेश व्लॉगमध्ये. सो आज आहे सुट्टी, रविवार, आणि सॅटर्डे संडे आम्हाला सुट्टी असते. सो मी काल अमोल पण आलेला आहे माझ्याबरोबर. सो काल मी अमोलला बोलवून घेतलेलं घरी, कारण सोनल पण तिच्या माहेरी गेलेली आणि मला पण कंटाळा आला. बोललो काय करू वगैरे, तर मग बोललो की थोडं बाहेर जाऊया वगैरे कुठे. सो मग अमोलला कालच बोलवलेलं घरी. मग आणि त्याच्यानंतर मग आता आज सकाळी आम्ही नाश्ता वगैरे करून आता निघालो आहे. सो अजून आमचा प्लॅन झालेला नाही कुठे जायचा. आम्ही विचार केलेला की कुठे जवळपास धबधबे वगैरे असतील तर तिकडे जायचा, बट आज पाऊसच पडत नाही आहे. सो टायटाय फिश झालेलं आहे. सो तरी पण आता बघू, आम्ही चाललो आहे एखादा तो. आय विश, आम्ही होप्स करतोय की थोडा तरी पाऊस पडेल जेणेकरून धबधबे ॲक्टिवेट होतील जरा. सो बघू जाता जाता कुठे आम्हाला भेटतो असा एखादा स्पॉट, हिडन स्पॉट बघतोय आम्ही की जिथे धबधबे वगैरे पण असतील. सो काल ना आम्ही एक मूवी बघितलेला. सो काय, कोणता मूवी होता अमोल? तो F2 लय भारी मूवी होता. खूप सजेस्ट आम्ही तुम्हाला करू शकतो. तो मूवी अमोल सांग, कोण बघू शकतो तो मूवी? यूट्यूबवरती अवेलेबल आहे तो मूवी, तर कोण बघू शकतो अमोल सांगेल? जिसने शादी का लड्डू खाया है ना, आणि जो खाने वाला है, जिसने खाया वो ज्यादा रिलेटेड. ज्यांचं लग्न झालेलं आहे, मला असं वाटतं की त्यांनी तो मूवी बघावा, आणि ज्यांचं नाही झालेलं आहे तर त्यांनी पण तो बघावा. साऊथ इंडियन मूवी आहे, हिंदी डब आहे, F2 म्हणून आहे. सो तो तुम्ही बघा, मजा येईल. आम्ही तर काल खूप हसलोय तो मूवी बघतून, कारण खूप साऱ्या गोष्टी अशा रिलेटेबल होत होत्या. सो त्याच्यावरून आपण आहे ना, जाता जाता आपण गोष्टी हे करूया अमोल, की रेड फ्लॅग्स. रेड फ्लॅग्स मध्ये, लग्नामधले रेड फ्लॅग्स कोणकोणते असू शकतात तुझ्या मते? एक सांग, रेड फ्लॅग काय आहे? कोणत्या मुलीबरोबर लग्न करू नये सांग. म्हणजे आपल्याला बोलायला देत नाही ना पुढे, म्हणजे प्रत्येक गोष्टी आपल्याला थांबवते ना, नको तिकडे जायला. आपलं अस्तित्व समजा रे. अच्छा, जो अमोलचा पहिला होता की जी आपल्याला बोलून देत नाही, तिच्याबरोबर नाही करायचा. ठीक आहे, चल मी एक सांगतो की सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, की रिस्पेक्ट. सो असे की जी म्हणजे रिस्पेक्ट इन द सेन्स की जी ना नवऱ्याला जास्त इम्पॉर्टन्स देते तिच्याबरोबर करायचं. जी नवऱ्यापेक्षा बाकीच्यांना सर्वांना, म्हणजे त्यांच्या घरातल्या असेल, आपल्या घरातल्या असेल, सो त्या लोकांना जी जास्त इम्पॉर्टन्स देणार ना, मग तिथे मग सारखं घरी तुमच्या वाजत राहणार. सो अशी की जी नवऱ्याला जास्त इम्पॉर्टन्स देईल आणि जी देणार नाही, सो हा रेड फ्लॅग एक आहे. सो आता माझ्या घराजवळून हा जवळ एक स्पॉट आहे, तिकडे मस्त एकदम हिरवळ झालेली आहे आणि तिथून धबधबे पण ॲक्टिवेट झालेले आहेत. सो जाऊन बघूया आता जवळून जरा आपण. निसर्गरम्य वातावरण. आता गाडी लावल्या आम्ही इकडे आणि आलो इकडे. पाऊस तर नाही आहे. हा एक हिडन स्पॉट आहे, हा कोणाला माहीत नाही ॲक्च्युली एवढा. खूप कमी लोक इकडे येतात, पण तुम्ही जर वातावरण बघितलं तर तुम्हाला खूप आवडेल इकडे. एकदम थोडा अजून पाऊस पडला ना की पावसामध्ये एकदम मस्त वाटेल. सो तिथून वरतून थोडं धबधबे वगैरे येतात खालती. आज जावं लागेल त्यासाठी. गाडी इथं लावली आम्ही, अमोल पण येतोय. सो आज जाऊन बघतो कुठे आहे का धबधबा वगैरे. अमोल
नजारा बघून कसं वाटतं इथला सर्व असा, आणि गर्दी नाही मेन म्हणजे. गर्दी नाही, ते शांती छान वाटते. तू जरा जोरात बोल, आमच्या व्ह्युअर्सला ऐकू दे काय बोलतोस. गर्दी नाही आहे पण चाललोय आता ते पुढे बघूया. चालू आहे की सो इकडे ना काय काय लोक खेकडे वगैरे पकडायला पण येतात. आणि मेन सगळ्यात गोष्ट मग काय माहिती आहे का, पाऊस नाही आज. जे काय आज आम्हाला पाहिजे होता पाऊस, आम्ही खास भिजण्यासाठी बाहेर पडलेलो आहे. साप बघा, साप. गेला गेला. थोडाच अंतर आम्ही आलो आणि इथे आम्हाला आता एक जस्ट हा, आणि एक अमोलच्या पायाखालून एक साप गेला. तो तुम्ही आता बघितला पण असेल व्हिडिओमध्ये. तो फास्ट एकदम चाललेला, त्यामुळे कॅप्चर काय पटकन एवढं करायला नाही भेटलं. सो आता नीट बघून खाली पण तो साप सारखा नव्हता रे, नाग सारखा होता, असा उभा होता आणि म्हणजे फना काढणारा तसला त्या टाईप मधला होता. काय बोलतोस, तसले रिस्की असतात मग. तसं असं चाललेलं. कारण तसं सरपडत नव्हतं झालेलं, तसं उभा राहून चाललेलं. सो एवढं लांबून तिकडून येऊन आम्हाला काय भेटलंय बघा. हा धबधबा नाही, हा शॉवर आहे. ह्याच्यापेक्षा फास्ट मला वाटतं माझ्या घरात शॉवर आहे. तिकडे एक आहे अजून एक, पण तिथे बायका वगैरे जरा कपडे वगैरे धुतात. ॲक्च्युली तिकडे जी इंडस्ट्री वगैरे आहे ना, त्यांच्या त्या बायका वगैरे तिकडे जरा कपडे वगैरे धुतात. हिडन जेम, हिडन जेम ऑफ करंजडे. जेम्सच्या गोळी एवढा धबधबा आम्हाला भेटलेला आहे. अजून आम्ही सॅटिस्फाय झालेलो नाही आहे, त्यामुळे फक्त तोंड भिजवलंय. मोठा धबधबा बघितल्यावरती आम्ही सॅटिस्फाय होणार आहे. आम्ही सगळं भिजवू नंतर. मग आम्ही सगळं भिजवू. पण इथे आम्हाला भिजवून मूड करायचा नाही. इथून जायला वाट आहे. मस्त छान असं वातावरण आहे, थोडंसं ऊन आहे. पाऊस पाहिजे. आणि तो भेंडी साप बघितलाय ना, तेव्हापासून फाटली आहे. चला हे पटकन एखादा अजून एक यायचा. हो, ते तर पिल्लू होतं रे, म्हणजे मोठे असणार आरामात. ते कोणाचं तरी पिल्लूच असणार ना. ते कोणाचं तरी पिल्लू होतं. अशा ठिकाणी चालताना जरा बघून चालावं लागतं. मला तर वाटतंय ना काठी हातात घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये मी काय झालं माहिती आहे का, मी चष्मा पण नाही आणलाय. मगर आहे, लाकूड आहे. मगर आहे नाही रे, लाकूड आहे. हा चांगला आहे, हा चांगला आहे. बघून बघून चालायला लागतं पायाखाली. अरे पहिलेच आपल्याला सावधान इशारा भेटलेला आहे, तर आम्हाला आता बघून बघून चालायला लागतं पायाखाली. सो फायनली आम्हाला एक छोटा धबधबा भेटलेला आहे. सो आता वाकून जा म्हणजे लोकांना मोठा वाटेल. इकडे चांगलं पाणी, इकडून दाखव अमोल. आणि हे पाणी थंड आहे एकदम. तिकडचं पाणी गरम होतं एकदम. जवळ आल्यावरच थंडावा वाटतं. वा वा वा, पायाला थंड वाटलं. का नाही, ते बघून आंघोळ करू शकतो. टोपी हे दाखव ना माझा, मला दाखव. तुझ्यापर्यंत येतोय रे. हिडन जेम. हिडन जेम करंजडे. आता तू अमोल तू त्या साईडला बस, त्या साईडला प्रेशर जास्त आहे.
जा जा जा, अरे तिकडे जा बीच. हा बस तिथे. बोचा दोन निघतोय. खाली बस खाली बस. हा बस. भीती वाटते खाली बसायला. आम्हाला ना एक आयडिया आली आहे की त्या साईडला पाण्याचा प्रेशर खूप जास्त जातोय. तर मग आम्ही काय विचार करतो की तिथे एखादा दगड लावायचं आणि पाणी सगळं इकडे घेऊन यायचं. तो आपण ट्राय करूया. आता वरती चढला आहे, प्रयत्न करतो तिकडे दगड लावायचा, जेणेकरून पाणी इकडनं येते आणि आम्हाला तिथे बसायला नाही भेटत आहे. तर पाणी इकडे दगड लावल्यावर पाणी इकडनं जोराने येईल आणि इकडे आम्हाला थोडं एन्जॉय करतो. त्याच्यावरती अजून लावेल. आवाला देऊ काय? हे बघ आता हे पाणी यायला लागलं ना, असं बोलतो ह्या दगडावरून वरून येईल पाणी. कोणत्या दगडावर? हे बघ हे आता यायला लागलं बघ पाणी. तिकडचं बंद करशील ना तर ह्या दगडावरून असं पाणी येईल खाली. आता परफेक्ट झालं मस्त. सो आता आम्ही काय केलं, इथून जो छोटा येत होता ना आणि तिकडचं पण पाणी आहे ना ते ऑलमोस्ट आता इकडे डायवर्ट केलेलं आहे. म्हणजे इथे कसं माहिती आहे का, इथे बसायला वगैरे पण आहे. सो सर्व पाणी तिकडे वरतीच डायरेक्ट दगडं लावले आणि ते पाणी सगळं इकडे डायवर्ट करून घेतलेलं आहे. सो इथे जो येत होता बिफोर अँड आफ्टरचा मी टाकेन पिक, सो तो गेला आणि इकडे आता हे झालो आहे. टेक्नॉलॉजी दगड फक्त डोक्यात नको पडू दे. लावले पडणार नाही. मला इथे एक आयडिया आलेली आहे. सो इथे ना मांडी घालून बसतो आता तवाला का एक आपण स्लो घेऊया त्याच्यावर मांडी घालून. भरपूर आम्ही इथे मजा मस्ती वगैरे केलेली आहे आणि इथून आता आम्ही निघतोय. खूप उशीर झाला इथे. सो मी मगाशी टी शर्ट वगैरे पण काढलेलं. सो असं कोणी करू नका, कारण इथे आता कोणच नाही आहे. त्याच्यामुळे मी थोडं तसं व्हिडिओ वगैरे काढलेले. बट जेव्हा तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये वगैरे जाता, तिथं जास्त लोक वगैरे असेल तर तुमच्यामुळे कोण अनकम्फर्टेबल झालं नाही पाहिजे असं तुम्ही पण विचार करा. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी ह्याचं लोकेशन जे आहे, म्हणजे हा जो पूर्ण प्लेस आहे ह्याचं मी लोकेशन तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच. फक्त एकच विनंती आहे की जेव्हा आता तर हा धबधबा ॲक्टिवेट नाही, जेव्हा पाऊस जोरात असतो तेव्हा खूप मोठा धबधबा म्हणजे इथपर्यंत त्याचं पाणी येतं, म्हणजे असं म्हणजे येतं ते. सो आणि इथे आजूबाजूला पण तुम्ही जर वरती डोंगरावरती बघितलं तर तिथून येणारे भरपूर धबधबे आहेत.
सो खूप धबधबे असतात इथे, त्यामुळे हा हिडन स्पॉट आहे तो हिडनच राहू द्या. आणि जर जास्त लोक येत असतील तर माझी फक्त एकच विनंती आहे की नेक्स्ट टाईम मी जेव्हा येईन तेव्हा मला इथे बिअरच्या बॉटल्या बिटल्या वगैरे तसलं काय दिसलं नाही पाहिजे फक्त. सो त्याची जे पण येणार आहे त्यांनी काळजी घ्यायची आहे. वातावरण बघा ना, म्हणजे जी हिरवळ आहे त्याने मन एकदम प्रसन्न होऊन जातं. एकदम शांत, म्हणजे कोणच इथे त्रास द्यायला नाही. पाणी पण तुम्ही बघू शकता की एकदम खालचा तळ दिसतोय. म्हणजे ते एकदा कादंबरीमध्ये असतं ना एखाद्या की हिरवागार डोंगर मधून एक वाट. आता निघालोय आम्ही इथून. सो म्हणजे मजा तर आली इकडे, बट अमोल बोलतो की आता सुट्टी आहेच तर आपण अजून पण थोडं फिरून येऊया. तर मग अमोलने अमोलच्या एका मित्राला फोन केलेला आहे. तो तर बोलला आहे गाडेश्वर डॅमला या म्हणून, बट आता भिजलेलो तर आहे आम्ही ऑलरेडी. तर मग अमोल बोलतो आहे की एक काम करू, लोणावळ्यालाच जाऊ, तिकडे जेवू वगैरे आणि मग रिटर्न येऊ. सो काय अमोल, अजून काय प्लॅन वगैरे तुझा वाटतंय करू शकतो? काय नशीब बनत जाते. सो ठीक आहे, चलो. आम्ही निघालो इकडून, घरी आलो आम्ही. सो अमोलचे मित्र पण आलेले आहे, गणेश आहे आणि सागरसुद्धा आलेला आहे. सो हे त्याचे ऑफिसमधले मित्र आहेत आणि आता आमचा प्लॅन झाला आहे की लोणावळ्याला जायचा. सो चला. हां, आता आम्ही इथे टोल नाक्यावरती आलेलो आहे. सो आम्हाला आमची 04 आहे, पण सागर बोललेलं आहे, सॉरी गणेश बोललेला आहे की टोल आपला माफ होईल. बघूया. टोल लोकल आहे मोपाडा. सो प्लॅन सक्सेसफुल, मिशन सक्सेसफुल झालेलं आहे आपलं. बाय बरं झालं सांगितलं असं मला. मी जेव्हा पण आता इकडून येईल आपण नाही, आणि मी जे आम्ही सांगितलं त्याला ते मी बेप करीन, नाही तर तुम्ही पण तो वापराल तुमचा टोल माफ करण्यासाठी. मंगलप्रभू ते तर आम्ही म्हणजे ज्या गावाचं नाव सांगितलं ना ते मी आता तुम्ही बेप करणार आहे. सो कारण असं नको व्हायला, त्याचा दुरुपयोग नको व्हायला. सो नाहीतर ते बोलतील की या गावातल्या गाड्या वाढत चालल्यात, कोण टोलच भरायला तयार नाही. गावामध्ये सगळे ट्रॅव्हलर कॉन्डम पाहिजे. तर आता आम्ही लोणावळ्याला पोहोचलेलो आहे आणि लोणावळा जसं पोहोचलो तसं जे आम्ही वाट बघत होतो पावसाची, सो पाऊस आलेला आहे. आणि ते समोर एक कपल तुम्ही बघू शकता की मस्तपैकी आडोसा घेऊन बसलेलं आहे. त्यांना बघून खूप चांगलं वाटतंय. पण आम्ही सगळे पोरं आलोय. चांगलं वाटतं का तुला? गेलीच फील नाही, मोसम मस्ताना बायको माहेरी गेलेली असताना तसं झालेलं आहे. सोबत मित्र असतात. हा, सोबत मित्र असताना, त्यामुळे चांगलं आहे. पण त्यांना बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. पुराणे दिन. हो, पुराणे दिन. सो आता पाऊस आल्यावर थांबलोय, पण थोड्या वेळाने आम्ही आता जाऊ बाहेर. उतरलोय आम्ही आणि वरती आम्ही हिल व्ह्यू पॉईंट, कोणता पॉईंट वरती आपण? माउंटन व्ह्यू. सो त्या पॉईंटवरती आलेलो आहे. सगळे तुम्ही बघू शकता इकडे गर्दी वगैरे. आणि हा जो तुम्ही नजारा बघताय तो तुम्हाला, मला असं वाटतंय की हे 1-2 महिने सोडलं तर परत कधी बघायला नाही भेटणार, असा हा नजारा आहे पूर्ण. पर्यटक वगैरे तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण झालेला आहे ना. तो वाला एकदम किल्ल्यासारखा शेप झालेला आहे. तिथे जर केलं ना किल्ल्यासारखं एकदम भारी होऊन जाईल.
मस्त वाटतंय एकदम. म्हणजे मी तर रेकमेंड करेन की पावसाळ्यामध्ये एकदा जरी तुम्ही लोणावळ्याला आलंच पाहिजे. एखादा संडे. आणि पावसाची मजा घ्यायची असेल तर बाईकवर आहे 100%. सेफली या, पण या बाईकवर या. प्लॅन करून. सो अमोलला आणि बाकीच्यांना विचारूया कसं वाटतंय. कसं वाटतंय सागर? अरे मस्त. सागरने आणि आता कॉर्न आणलेले आहेत. सो तिकडे कसं वाटतंय गणेश? अरे एक नंबर वाटतंय. मोसम चांगला आहे. 4 मित्र जमलेत. फक्त दोघांचे उपवास आहेत. बाकी आमचे एन्जॉय चालू आहे पनवेलपासून. स्वर्गसुख. म्हणजे हलका हलका पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये हा गरम गरम मका खायला खूप मस्त वाटतंय. सो आता आम्ही निघालो आहे. इथे थांबलो आम्ही. तिथे मका वगैरे खाल्ला, त्याच्यानंतर पेरू वगैरे खाल्ला. अजून पण तिकडे थोडं थांबून वगैरे मस्त थोडा पाऊस एन्जॉय केला. पावसामध्ये कसं कॅमेरा वगैरे बाहेर घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे मग मोबाईल परत आम्ही गाडीमध्ये आणून ठेवले आणि स्वतः निघालो आहे रिटर्न आम्ही. आणि एकदम मस्त वातावरण झालेलं आहे, पण पाऊस जरा जास्त झालेला आहे आता जोरात. पण ते आता आम्ही लोणावळ्याचा घाट उतरणार आहे आणि तिकडून मग आम्ही जाणार आहे गणेशांच्या एका फ्रेंडच्या इकडे. मटणाची पार्टी आहे. सो मग तिकडे आम्ही मटण जेवायला जाणार आहे. रविवार आणि मटण. दूध शर्करा योग. काय टाकलं दुधात? काय टाकले? मटण. आज सगळ्या गणेश गणेशच चालला. स्पॉन्सरला जास्त व्हिडिओमध्ये घेतलं पाहिजे. आमचे खरे स्पॉन्सर बसलेले आहेत इथे. सागर शेठ. सावंतवाडीचे सावंत. सागर आहे कर बघू. आमचे खरे आमचे मेन स्पॉन्सर. सरळ खाली. सर हा एक्सप्रेस वे. गरम गरम भजी गरम गरम भजी आणि सोबत मुगडाळ. आता आम्ही आलेलो आहे इकडे. सागर यांचं जे बोललेलं आहे की त्यांचा आज मित्राच्या इथे जेवण असतं पूर्ण फॅमिली थ्रू. ते म्हणजे काइंड ऑफ राखणदार आपण बोलतो ना, राखणदार नाही बोलता येणार त्याला, एक शब्द आहे मला तो आठवत नाही आहे. सो राखण देतात वगैरे असं त्या टाईपनेच आहे. सो आज त्यांचा तिकडे होतं, मग त्यांच्या थ्रू सर्वांसाठी जेवण वगैरे असतं. सो आता मग तिकडे जेवण चालू आहे. मग आम्ही पण आता बसणार आहे, जेवणार आहे वगैरे आणि मग निघणार आहे इथून. सो ते वाढायचं चालू आहे. तर जेवण वगैरे आमचं झालेलं आहे आता आणि इथून आम्ही डायरेक्टली आता घरी जाणार आहे. आणि मग तिथून बघूया मग प्लॅन काय होतं की आज हे लोक थांबणार आहेत की मग आम्हाला आज जाणार आहे की उद्या जाणार आहे. सो अजून ते फिक्स नाही. सो आता मग इथून आम्ही निघतो आहे. तर घरी आम्ही आलेलो आहोत कारण तिकडून निघालो आम्ही आणि मग त्याच्यानंतर जरा चाय वगैरे पिलो आणि डायरेक्ट मग घरीच आलो. तो म्हणजे एक 5 तासामध्ये आम्ही लोणावळा जाऊन फिरून वगैरे बाहेर जेवून वगैरे मोरबे डॅम वगैरे जाऊन वगैरे सर्व आता घरी आलो. हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करतो. तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.